बहुजन मुक्ती पार्टी व रामगाव रामे येथील नागरिकांच्या वतीने 7 ऑगस्ट रोजी तहसीलदार दारवा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना आंदोलनाची पूर्व सूचना देण्यात आली। सविस्तर वृत्त असे की मौजा रामगाव रामेश्वर येथे 22 जुलै 2023 रोजी घनसावित्री नदीला पूर आला होता। तेव्हा महाराष्ट्र शासनाने 288 लोकांना तात्पुरती सानुग्रह अनुदान मदत ही 10,000 रुपये पूरग्रस्तांना देण्यात आली होती। तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांनी अन्नधान्याच्या कपडे लत्त्याच्या व भांड्याच्या स्वरूपात तसेच तालुकास्तरीय अधिकारी यांनी धान्याच्या स्वरूपात सुद्धा 288 पूरग्रस्त लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। त्यानंतर पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी 288 पूरग्रस्त यापैकी 82 पूरग्रस्त लोकांची आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे खोटी व बनावट यादी तयार करून एकाच कुटुंबातील 4 ते 5 लोकांचा त्यामध्ये यादीत समावेश करून प्रत्येक 1,20,000 रुपये देण्याची यादी मंजूर करून आणली। 206 व इतर पूरग्रस्तांना मात्र वंचित ठेवले आहे। त्यामुळे 206 व इतर पूरग्रस्तांना 82 लाभार्थीप्रमाणे ठरविलेल्या 1,20,000 रुपये मिळावे म्हणून बहुजन मुक्ती पार्टी व रामगाव रामेश्वर येथील नागरिक दिनांक 9 ऑगस्ट 2024 या तारखेपासून 206 व इतर पूरग्रस्त लोकांना 1,20,000 रुपये मिळावे म्हणून आंदोलन करीत आहे। शासन प्रशासनास पूर्व सूचना निवेदनाद्वारे देण्यात आली असून आंदोलनातील प्रमुख मागण्या 288 पूरग्रस्तांपैकी फक्त 82 पूरग्रस्तांना संजय राठोड पालकमंत्री यवतमाळ वासिम यांनी आपल्या पक्षाच्या आंधळ्या कार्यकर्त्यांच्या मताने एकूण फक्त 82 पूरग्रस्तांची यादी मंजूर करून आणली। त्या खोट्या व बनावट यादीमध्ये एकाच कुटुंबातील 4 ते 5 लोकांचा समावेश आहे। त्यामुळे 82 पूरग्रस्तांप्रमाणे 206 व इतर लोकांना लाभ मिळवून द्यावा व यादी मंजूर करून आणावी। वंचित राहिलेले 206 व इतर पूरग्रस्तांना 1,20,000 रुपये मूल्यांकन यादीनुसार 82 लोकांप्रमाणेच मिळण्यात यावे। धनसावित्री नदीचे खोलीकरणाच्या व रुंदीकरणाच्या कामाबद्दल केलेल्या तक्रारीची त्वरित चौकशी करण्यात यावी। उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाप्रमाणे तलाठी यांचे दप्तरपासून केलेल्या लोकांच्या कामाचे बयान नोंदवावे व झालेला भ्रष्टाचार बाहेर काढावा। ग्रामपंचायत रामगाव रामेश्वर येथील झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी। मौजा रामगाव रामेश्वर गावाचे पुनर्वसन करण्यात यावे। 1,20,000 रुपयांची 82 लोकांची मूल्यांकन यादी खोटी व बनावट घरी बसून बनविणाऱ्या तात्कालीन ग्रामसेवक तलाठी अधिकारी कर्मचारी इंजिनियर यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करा। दोषी आढळल्यास यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे। वारंवार 206 व इतर पूरग्रस्तांना मोबदला मिळावा याकरिता अनेक वेळा शासन प्रशासनास या संदर्भात तक्रारी निवेदने देण्यात आले, परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची 200 व इतर पूरग्रस्तांबाबत न्यायिक भूमिका घेताना शासन प्रशासन दिसत नसल्यामुळे बहुजन मुक्ती पार्टी इतर सहयोगी संघटना व रामगाव रामेश्वर येथील नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करीत आहोत। चरणबद्ध आंदोलनातील टप्पे 9 ऑगस्ट 2024 राष्ट्रीय मूलनिवासी दिवसापासून धरणा प्रदर्शन 12 ऑगस्ट 2024 रोजीपासून आमरण उपोषण केले। उपोषणाचे प्रश्न न सुटल्यास 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिनी जेलभरो आंदोलन करण्यात येईल अशी पूर्वसूचना शासन प्रशासनास निवेदनाद्वारे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बिमोद मुधाणे बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष पुसद विभाग तथा प्रभारी दारव्हा दिग्रस नेर विधानसभा मतदारसंघ यांनी दिली। त्यावेळी प्रदीप गजबिये, अरविंद मडकराम, जीवन मुंदेकर, गोपाल सुरेकर यांच्यासह अनेक जणांच्या सहाय्यानिशी चरणबद्ध आंदोलनाची पूर्वसूचना शासन प्रशासनात देण्यात आली आहे। दारव्हा तालुक्यातील रामगाव रामेश्वर येथील जवळपास 100 शेतकरी दारव्हा तहसील समोर आमरण उपोषणाला बसलेले आहे। बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बिमोद मुदाणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यासह इथं 100च्या वर शेतकरी आमरण उपोषणाला बसलेले आहे। गेल्या 2023 मध्ये त्यांच्या रामेश्वर गावामध्ये जी नद आहे त्या नदीचं पाणी शेतात घुसलं, गावात घुसलं आणि नुकसान झालं। त्याच्याच बरोबर आजूबाजूच्या गावात सुद्धा नुकसान झालं। सदर शेतकऱ्याला प्रशासनाने पूरग्रस्ताची मदत जाहीर केली होती, परंतु काही ठराविक कार्यकर्त्यांनाच शिवसेनेच्या म्हणजे माननीय आमदार साहेबाच्या वतीने त्यांच्या कार्यकर्त्यांनाच मदत पुरवण्यात आलेली आहे। बाकी इतर नागरिकांना कोणत्याही पूरग्रस्ताचा मदत दिलेली नाही। याचा जाहीर निषेध करून तात्काळ यांचा प्रश्न सोडवावा अशी मी शासनाला विनंती करतो। जर येत्या 3 दिवसात जर हे सोडू शकले नाही तर 15 ऑगस्टला आम्ही रास्ता रोको सुद्धा करू आणि जेल भरो सुद्धा करू अशी मी शासनाला युवा एल्गार संघटनेतर्फे विनंती करतो आणि अल्टिमेटम पण देतो।
महाराष्ट्र टीव्ही 24 साठी अक्रम दिवान यांची रिपोर्ट, यवतमाळ. के पक्षीराजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है। ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है। इस तेल से बालों का झड़ना, गंजापन, बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं। इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं।